बेकार आलो तू या घरी हो, बेकार आलो मा, बेकार आलो. मुक्ता सर्व काही करतीस पण एवढी धोकेबाजी नाही करतीस माझं नाही करते. तू धोका केलास. मी तर म्हटलं मी जेव्हा मरीन माझी बहीण खूप रडन माया घरी येऊन, खूप माहिती करल, खूप माहिती सदगत करल. खूप इच्छा होती देवा. मी म्हणून मुले कोणाची जरूरत नाहीये. माय पोट्टे बी नाही करत चालून जाईल. जे काही आहे ते माय माय आहे, माय बहीण आहे. खूप विश्वास होता माझी. पण तुम्ही लवकरच माझी धोकेबाजी केली. काय करू त्या जीवनासाठी मी का सहन नाही केलं. ऐका का सहन केलं मी. मरून गेले बाप माया, एकटा भाऊ करणार काय. मरून गेले बाप माया, एकटा भाऊ करणार काय. नाना तरी दुःख लई साठवे. मरून गेले बाप माया, एकटा भाऊ करणार काय. नाना तरी दुःख लई साठवे. गरिबीत जीवन गेलं. कसं लग्न करीन मा बहिणीच. माझ्याकडे पैसा नाही आहे. 2-4 एकराचा कास्तकार मी मा बहीण जेव्हा हुंडी मागितली तर कुठून देईन. खूप विचार येत होता मला तेव्हा लग्नाचा. तर मला हुंडी नाही लागली, मला पैसेही नाही लागले. असा जेव्हाही देव मिळाला का त्यानं मला सांभाळून घेतलं. गरिबीत जीवन गेलं. बहिणीला मोठं केलं. बहिणीला पाहून काही नाही आठवे. गरिबीत जीवन गेलं. बहिणीला मोठं केलं. बहिणीला पाहून काही नाही आठवे. बहिणीच्या जीवासाठी, बहिणीच्या जीवासाठी लय केली आटाटी. बहिणीच्या जीवासाठी लय केली आटाटी. लय दुःखाचे जीवन त्यागले. समजून आपला भाऊ राया हात धरून पडली बाया. मन भावाने हो बाळे हो. टाकून चंदनाचा पाठ घेऊन सोन्याचे ताट. भक्ती भावाचे बोधवार हो. टाकून चंदनाचा पाठ घेऊन सोन्याचे ताट. भक्ती भावाचे बोधवार. परमेश्वराला म्हणू देवा मला घेऊन जा, मला घेऊन जा. जो मला 2 लेकर आहेत, मुलं आहेत. पण माझी बहीण सध्या लहान आहे. एका लेकराची माय आहे. सुखाचं ठेवतो. मी विनंती करू रात्र दिवस पूजा करू त्या परमेश्वराची. पण काय झालं शेवटी काही नाही. जोपर्यंत माझी बहीण होती गरिबी माझ्या बहिणीचं लग्न केलं. आपल्या घरी गेली बिचारी. पण मी रात्र दिवस माझ्या बहिणीची आठवण करून काय म्हणू. वावराकडून येत होतो. भाऊ भाऊ
धावे. अरे अरे बहीण माझी मुक्ताबाई, जशी वाटे माझी आई. बहीण माझी मुक्ताबाई, जशी वाटे माझी आई. भाऊ भाऊ करुणी तोंड वाजवे. बहीण माझी मुक्ताबाई, जशी वाटे माझी आई. भाऊ भाऊ करुणी तोंड वाजवे. रागाचं करे पाणी, रागाचं करे पाणी. बोल बोल मंजुळवाणी, रागाचं करे पाणी. बोल बोल मंजुळवाणी, हसून बोलून सारं खरं गाजवे. रागाचं करे पाणी, बोल बोलून मंजुळवाणी, हसून बोलून सारं खरं गाजवे. माझी बहीण किती रागामध्ये असलो तर हसून हसून देत होती, बडबड करत होती. विसरून जात होतो मी सगळं. लहानाचं मोठं केलं, बहिणीचं लग्न झालं. लहानाचं मोठं केलं, बहिणीचं लग्न झालं. नेकी धर्माला मी पाळले हो. आपला भाऊ राया हात जोडून पडली बाया, म्हणून नावाने हो मारले हो. टाकून चंदनाचा पाट, केवढी सोन्याचे ताट. भक्ती भावाचे घोडे वाढले हो. टाकून चंदनाचा पाट, केवढी सोन्याचे ताट. भक्ती भावाचे घोडे वाढले हो. देवा म्हणलं, दरवर्षी येणारी पोरगी कशी थांबली, दरवर्षी येणारी माझी बहीण कशी रुकली. रोज कार्तिक पर्यंत 15 दिवस झाले सतत वाट पाहिली, सतत गावाच्या बाहेर राहिलो. 10 वाजेपर्यंत रात्रीचे. रात्र येणार माझी बहीण. मोठी वाट पाहिली माझ्या माई बहीण येत होती. कसंही फाटलं तुटलं जुनं पुराणं लुगडं नेत होती. माझ्या घरून 100-200 कसंही घेत होतो. हसत जात होती. रागात नव्हती येत. पण काय झालं, रात्र दिवस विचार करू. आता काय म्हणतो बघा शेवटचं कडवं. माझा बाप मेला तरी रडलो नाही मी एवढा. पण त्यासाठी अंधकरण फाटून गेला आज. नाही येणार तुझ्याकडे. शेवटची अक्षित लागली, शेवटची मला अक्षित लागली. कधी नाही येणार होती या घरी बा. दरवर्षी येत होत
माझे मा खूप आठवण आली होती ती झाली बोलून आलो ती आम्ही काय तर नसतं आलं दरवर्षी येत होती साडी चोरीला येत होती आज उद्या येईन म्हणून वाट पाहिली मन नाही थांबलं माझं म्हणून आलं भेटीसाठी व्याकुळ झालो बहिणीच्या घर आलो बहिणीनं शेवटची अक्षी लावली भेटीसाठी व्याकुळ झालो बहिणीच्या घर आलो बहिणीने शेवटची अक्षी लावली बहीण भाऊ तुटलो बाई तुटलो माझे मा बहीण भाऊ तुटलो बाई आता कधी मी येणार नाही बहीण भाऊ तुटलो बाई आता कधी येणार नाही मोरेश्वर खाईल खरी तुकडे वाढले समजून आपला भाऊ राया आता जोर पडली पाया गावाने टाकून चंदनाचा पाट येऊन सोन्याचे काठ भक्ती भावाचे भोजन वाढले हो टाकून चंदनाचा पाट येऊन सोन्याचे काठ भक्ती भावाचे भोजन वाढले हो हा श्रीमान्य रिक्षा चालक दिवाकर मुरलीधरजी सोनूने यांच्याकडनं 11 रुपयाची भेट मिळत धन्यवाद जा बाई हॅलो हा दिलीपजी मेश्राम झुणकीवाले जिथे कुठे असतील त्यांनी मंचकाजवळ यावे कारण त्यांच्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला म्हणून या ठिकाणी निरोप आलेला आहे दिलीपजी मेश्राम झुणकीवाले जिथे कुठे असतील त्यांनी मंचकाजवळ यावे कारण त्यांच्या मुलाचा अपघात झालेला आहे सरकारी दवाखान्यामध्ये त्यांना ऍडमिट केलं त्या मुलाला दिलीपजी मेश्राम झुणकीवाले बोला जा बाई माझ्याजवळ पैसे आहे थोडेसे म्हणून हे पैसे घ्या कपड्याला त्याला पाठवून द्या ठीक आहे तोपर्यंत माझ्या बहिणीला उचलून बाजूला ठेवून द्या साला काय हरकत नाही जे झालं ते झालं तीन भावाचं रक्तच एक आहे आणि हा रक्ताचा संबंध एक असल्या कारणानं एका उदरातून त्यानं जन्म घेतला एका आईच्या उदरातून बहिणीनं भावानं तर माय तर दोघालाही माया देणार आहे ना दोघालाही सारखीच माया देणार आहे तर एवढं घनिष्ठ प्रेम आहे या बहीण भावाचं म्हणून भाऊ बहिणीसाठी रडते माझी आई बहिणीनं बहीण भावासाठी रडते आपल्या घरी बहीण गेल्याच्या बादमध्ये मरतपर्यंत बहीण या भावाला विसरली नाही पाहिजे म्हणून हा एक काहीतरी आपल्याला या बंधनामध्ये बांधून टाकलाय बहिणीला
मुलीबाळीला अशा प्रकारच्या बंधनात बांधले आहे की या तरी निमित्तानं आपल्या भावाची भेट झाली पाहिजे, भावाच्या घरी गेलं पाहिजे. कशा करता चालली? अक्षित लावायला चालली. कशा करता चालली? राखी बांधायला चालली. अरे राखीचं एक निमित्त आहे, हे बहीण भावाचं प्रेम आहे, तुटू शकत नाही. म्हणून बहीण भावाची भेट झालीच पाहिजे. की बंधनचा सण करते, राखी बांधते, याचं महत्वच ते आहे. अशा प्रकारचं एक छोटस प्लॉटिंग मी तयार केलं. विचार केला की काय आहे बहीण आणि भाऊ म्हणजे याचं प्रेम किती आहे. तर मी अशा पद्धतीने थोडंसं वटवलेलं आहे. कमी जास्त झालं असन तर थोडस क्षमा कराल, काही हरकत नाही. मी धन्यवाद मानतो माझ्या बहिणीचा, माझ्या संपूर्ण बांधवांचा. झाला आमचा दुय्यमचा, कालही झाला ना आजही झाला. मला तर असं वाटते का संपूर्ण सावनेर तहसील मध्ये, काटोल तहसील मध्ये, कडमेश्वर तहसील मध्ये असा कार्यक्रम 14 एप्रिलचा 15 एप्रिलचा आमच्या नागपूर जिल्ह्यातच नाही आहे. हा कसा काय घडवून आणला आहे आमच्या डोंगरे साहेबांना. अशी कशी यांना एवढी उत्सुकता आली, एवढी यांना इच्छा झाली की अशा प्रकारचा कार्यक्रम दरवर्षी होतो या ठिकाणी. धन्यवाद म्हणेन डोंगरे साहेब. असा प्रकारचा कार्यक्रम राहू द्या. आमच्या आई बहिणीची इच्छा पूर्ण होते. हजारो लोक तुमच्या मंडपामध्ये येतात. यामध्ये आपल्या गावचा जय जयकार नाही तर तुमचाही सर्व लोकांचा जय जयकार आहे. आमच्या बहुजनांचा जय जयकार आहे, बहुजन पार्टीचा जय जयकार आहे. आणि हे दलित मुक्ती आंदोलन, बहुजन मुक्ती आंदोलन हे हमेशा चालू राहील आणि चालू द्या. आणि असा सहभाग सर्वांचा मिळो. आणि आमच्या सुरेश भाऊ डोंगरे गोल करून टाकला. माझ्या आई बहिणीने, माझ्या बांधवांनी, मी सगळ्याला धन्यवाद देतो. आज सुरेश भाऊ माझा कार्यक्रम आता समाप्त करतो. नमस्कार माझा सर्वांना, लहान थोर सर्व मंडळीला, भारतीय सर्व जवानाला, लहान मोठ्या गातगाऱ्याला, खबर दादा दादा रे हो जिरे दाजी धजी. चुकलं भुललं माझं गाणं, तुम्ही देवलं ध्यान, लागला गरीबाचा मानो, बसीचं ठेवा माझी शान गाय. खबर दादा दादा रे हो जिरे दाजी धजी. दाजी स्वर्गी गेले, ठिकाण होते गाडी खाणे आले, जगन्नाथचे तळेवाले, शाळे मोरे दुधारे वाले. खबर दादा अरे दादा रे हो जिरे दाजी धजी. हल्ली मुकामाचे तळेवाले, खबर दादा अरे दादा रे हो जिरे दाजी धजी. बोलो बाबासाहेब आंबेडकर की. हा श्रीमती आमची ताई बोरकर मॅडम यांच्याकडनं या प्लॉटिंग वर 101 रुपयाची भेट मिळेल. धन्यवाद. या ठिकाणी समाजामधली जागृती, मला ज्या आमच्या आई बहिणी आहेत, आमचे भाऊ बंद आहेत, त्या सर्वांना ते प्लॅटिंग, ते पथनाट्य आवडलं असेल. हृदय हेलावून येणारं ते पथनाट्य होतं. प्रत्येकाच्या काळच त्या ठिकाणी आलं, प्रत्येकाच्या डोळ्याला आसवा येणारं ते त्या ठिकाणी ते पथनाट्य होतं. असं फार सुंदरसं पथनाट्य शाहीर साहेबांनी या ठिकाणी तुमच्यासमोर सादर केलेलं आहे. आणि फार सुंदर आज दिवसभर त्यांनी आपलं मनचित्तातून, पोट तिडकीतून या ठिकाणी त्यांनी आपलं या ठिकाणी प्रबोधन केलेलं आहे. आणि म्हणून त्यांचा या ठिकाणी आमच्या बहुजन मुक्ती आंदोलनाच्या वतीने, कळमेश्वर तालुक्याच्या वतीने त्यांचं या ठिकाणी मानपत्राने सन्मानित करण्यात येणार आहे. आणि म्हणून मी माननीय सुरेशबाबू डोंगरे यांना मी निमंत्रित करतो की ते माननीय शाहीर बुधाजी यांना सर्व संचालला सन्मानित करतील अशी मी त्यांना विनंती करतो. पिता महात्मा ज्योतिबा फुलेंचा, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भारत. रसिक बांधवांचं, बौद्ध बांधवांचं, बहुजन बांधवांचं मी बहुजन मुक्ती आंदोलनाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो.
समस्त संत महापुरुषों को मैं अभिवादन करता हूँ। मोरेश्वर भाऊ उनके संच, बुधा भाऊ उनके संच का बहुजन मुक्ति आंदोलन के तरफ से मैं उनका अभिनंदन करता हूँ। यहाँ के समस्त सर्व जनता की तरफ से, संगठन की तरफ से अभिनंदन करता हूँ, उनका स्वागत करता हूँ। आप लोगों ने हमें अच्छा साथ दिया। 9:30 बज रहे।